बंद करण्यात आली आणि न्यायालयाने मुक्त राहून आलेलं आहे। या अनुषंगाने तालुक्यात रंजित सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जात आहे। तर कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर परळी शहर बंद करण्यात आलेलं आहे। ही दृश्य आपण या ठिकाणी पाहतो। फक्त दवाखाने सुरू आहेत, बाकी पूर्ण दुकानं या ठिकाणी बंद करण्यात आली आहेत। तर दुसरीकडे कराड समर्थकांनी परळी शहर पोलीस ठाण्याच्या समोर असा ठिय्या दिलाय। मोठ्या संख्येने महिला देखील या आंदोलनामध्ये आहेत, ठिय्या देऊन आहेत। तर कराड याची आई देखील या ठिकाणी ठिय्या देऊन बसलेली आहेत। कराड याची पत्नी आणि सून या ठिकाणी ठिय्या देऊन बसलेत। हत्या प्रकरणामध्ये एसआयटीने कराडचा ताबा मागितलेला आहे। एकीकडे कराडचा ताबा एसआयटीकडे दिला जाणार का याकडे आपलं लक्ष असेल। तर हत्येचा कट रचल्याचा आरोप वाल्मिक कराड याच्यावर ठेवण्यात आलेला आहे आणि एसआयटीने वाल्मिक कराडचा ताबा मागितलेला आहे। तर उद्या वाल्मिक कराडला मकोका कोर्टामध्ये हजर केलं जाईल। उत्तर द्या सर, मला एक उत्तर द्या। काल माणूस टाकीवर गेला, एसपी बोलतो स्वतः, माझी माहिती बसली ना, मग आमच्याकडे कोणी आलं का? अजून लाईव्ह करून दाखवा। म्हणजे कसं माहिती का, काल तुम्ही बघितले त्या मोठ्या संख्येने या ठिकाणी कराड समर्थक जमलेले आहेत। महिला देखील इथे ठिय्या देऊन बसलेले आहेत। कराडच्या आईची प्रकृती या ठिकाणी बिघडली आहे, त्यामुळे डॉक्टरांचं पथक या ठिकाणी दाखल झालंय। परळी शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर या महिलांनी या ठिकाणी ठिय्या दिलाय। त्यानंतर परळी शहर पूर्णतः बंद करण्यात आलेलं आहे। कराड समर्थकांकडनं या ठिकाणी आम्ही जिल्हा बंद करू असं आवाहन देखील करण्यात आलंय। कराड समर्थकांकडनं व्यापाऱ्यांना दुकानं बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं। तर हे दृश्य आपण पाहतोय। वाल्मिक कराडच्या आईची प्रकृती या ठिकाणी बिघडलेली आहे। पोलीस ठाण्याबाहेर त्यांचं ठिय्या आंदोलन सकाळी 11 वाजल्यापासूनच सुरू आहे। वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलेला आहे। खंडणी प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर एसआयटीकडून हत्येच्या कटाचा आरोप वाल्मिक कराडवर लावण्यात आला आणि त्यानंतर एसआयटीने वाल्मिक कराडचा ताबा देखील मागितलाय। सध्या सेशन कोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे। वाल्मिक कराडचा ताबा एसआयटीला मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र दुसरीकडे परळीमध्ये संपूर्ण बाजारपेठा या बंद करण्यात आलेल्या आहेत। व्यापारी संकुलं बंद झालेली आहेत। तर परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर अशा प्रकारे कराड समर्थकांची ही मोठी गर्दी आपण पाहतोय। कराडचे नातेवाईक, त्यांच्या आई, त्याचबरोबर पत्नी आणि सून यांच्यासह मोठ्या प्रमाणामध्ये महिला देखील परळी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या मांडून बसलेल्या आहेत।